जर आपण पाहिलं तर 7 ते 8 दिवसापूर्वी जे केळीचे दर जे 2400-2500 रुपये प्रति क्विंटल होते, ते आता जे 1400-1500 वर येऊन गेलेले आहेत. खूप मोठा आर्थिक फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतोय. रमजान महिना असल्यामुळे जे केळीचे दर चांगले राहतील अशी अपेक्षा होती, परंतु हे जे सडनली 8 दिवसामध्ये जे की भाव खूप कमी होऊन गेलेले आहेत. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, केळी उत्पादक शेतकरी. किती या रमजान महिन्यामध्ये समजा ती केळी निर्यात होते? आपल्या जळगाव जिल्ह्यातून जे रोजचे जे 12 ते 15 कंटेनर निर्यात होत असतात, त्याच्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जे 6700 कंटेनर निर्यात झालेले होते, डिसेंबरमध्ये 7000 कंटेनर निर्यात झाले होते. आणि आता जी अशी अपेक्षा होती की आपण 10,000चा ऐतिहासिक टप्पा जो आहे कंटेनरचा तो आपण गाठू असं वाटत होतं, परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे ते सर्व थांबून गेलेलं आहे. भावातून काही फरक पडला? भावावरती खूप मोठा फरक पडला ना, जवळपास म्हणजे 1000 रुपये प्रति क्विंटल जो आहे तो भाव कमी होऊन गेला. त्याच्या आधी तो 2400-2500 रुपये प्रति क्विंटल होता आणि आता जे 1400-1500 रुपये प्रति क्विंटल आहे. केळी निर्यात होते तर मग माल शेतकऱ्यांच्या शेतात मग त्याच्यामध्ये देशांतर्गत मागणी आहे, पण मग व्यापारी पण जे ते त्यांचे पण पैसे त्यांना द्यायचे आहेत आम्हाला, तर ते पण थोडं त्यांना पण दास्ते बसून गेलेली आहे की तो माल काढायचा का नाही. नेता आहेत नेमकं. आता युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतीतला माल हा कटन व्हायलाच पाहिजे. हा केळी नाशवंत पीक आहे, त्यामुळे तो एक्सपोर्ट माल आहे तो थांबला आहे कटनचा, आणि लवकरात लवकर त्याची कटन व्हावी ही शासन दरबारी मागणी आहे. काय भाव कमी झाला आहे निश्चितच. तुम्ही कसं सफर करताय त्या अडचणींना? शेतकऱ्यांच्या हा केळीचे 12 पीक असतं, 12 महिन्याचे पीक आहे. त्यात भरपूर हा खर्च शेतकऱ्यांनी लावलेला असतो आणि एक अपेक्षा असते की केळीतून म्हणजे शेतातून मागणी म्हणजे रमजान महिना आहे, भाव वाढतील हीच अपेक्षा शेतकऱ्याची होती, आणि ती निर्यात थांबलेली आहे. त्यातून शेतकऱ्याला असं वाटतं आहे की आपल्या केळीची कटन होईल का नाही. देशांतर्गत मागणी आहे, पण पाहिजे तसा भाव मिळत नाही, आणि हा एक्सपोर्ट क्वालिटी माल असल्यामुळे आपला माल परकीय देशात जावं ही प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते, आणि तीच तसाच माल हा शेतकऱ्यांचा होत आहे या परिस्थितीमध्ये. पण युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्याचा माल हा एक्सपोर्ट होत नाही आहे. त्या ठिकाणी आपले कंटेनर थांबलेले आहेत मुंबईला. तर लवकरात लवकर ही परिस्थिती तिचे निराकरण व्हावं हीच इच्छा शेतकऱ्यांची आहे. काय सांगणार युद्धाचा नेमका परिणाम जळगाव जिल्ह्यावर कसा झाला आहे? व्यापारी म्हणून कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं? निर्यात मागणी होती, आता ते कंटेनर अटकलेले आहेत आणि तिथली जी युद्धाची परिस्थिती आहे ती पाहून आता निर्यात थांबलेली आहे, एक्सपोर्ट थांबलेलं आहे मार्केट. किती कंटेनर अडकले जाते? तिथे जळगावचे 100 कंटेनर, की निर्यात होते? इथून 10-15 कंटेनर जात आहेत जळगाव जिल्ह्यात. भावातून काही परिणाम झाला आहे? भावावर निश्चित परिणाम झालेला आहे. 2500 रेट होता, आता 1500-1600 चालू. व्यापारी म्हणून तुम्हाला काय अडचण होते? व्यापारी म्हणजे इथून एक्सपोर्ट आता जे चालू होतं, मागणी होती, शेतकऱ्यांना पण रेट भेटत होते, 2 पैसे व्यापाऱ्याला पण मिळत होते, पैसे रेग्युलर येत. केळीची निर्यात ठप्प झाली पूर्णपणे. हा पूर्ण झालेली म्हणजे आता डोमेस्टिक आहे, आता 2-3 दिवसात समजेल आता